शहांच्या भेटीला गेलेले आहेत। तर जे.पी. नड्डांच्या घरी तावडे गेलेले असून अमित शहांची देखील ते भेट घेणार आहेत। अमित शहा आणि विनोद तावडे नड्डांच्या घरी दाखल झालेले आहेत। तर जे.पी. नड्डांच्या घरी अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणाविषयी किंवा महाराष्ट्रातल्या घडामोडींविषयी काय नेमकी चर्चा केली जातीये यावर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, विनोद तावडे आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे। जे.पी. नड्डांच्या घरी हे दोन्ही नेते दाखल झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, आताच्या सगळ्या राजकीय घडामोडींवरनं विनोद तावडे आणि अमित शहांची भेट अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते। मनाली, विनोद तावडे आणि अमित शहा यांची ही भेट नसून एनडीए मधील सर्व मित्र पक्षांना एकत्रित कसं सामावून घ्यायचं यासाठी संपूर्ण भाजपचं केंद्रीय नेतृत्व जे आहे ते आज चर्चा करते। आज सकाळपासून 10:30 पासून ही बैठकीला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीच विनोद तावडे या बैठकीत सहभागी झालेले आहेत। एकंदरीत नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांचाही मोठा आकडा एकत्रित मिळून येतो आणि या तिघांनाही सत्तेतला चांगला वाटा कसा द्यायचा, याचबरोबर सत्तेतल्या सगळ्यांना कसं सामावून घ्यायचं याबद्दलची ही बैठक आहे। जे.पी. नड्डा यांच्या घरी अमित शहा यांच्या सोबतच इतर भाजपचे सगळे केंद्रीय मंत्री जे आहेत, नेते जे आहेत ते देखील आपण बघतोय मनसुख हिरेन हे देखील काही वेळातच या ठिकाणी पोहोचलेले आहेत। प्रल्हाद जोशी हे देखील त्या ठिकाणी पोहोचले आहेत। त्यामुळं विनोद तावडे ह्या बैठकीमध्ये सहभागी फक्त झालेले आहेत। याबद्दल महाराष्ट्र किंवा इतर गोष्टी नाही, तर फक्त मित्र पक्षांना कशा पद्धतीने सामावून घ्यायचं, याचबरोबर सत्ता स्थापनेच्या आदल्या टप्प्यांमध्ये कोणाकोणाला पहिल्या 10 मंत्र्यांपैकी कोणाकोणाला पहिल्याच टप्प्यात शपथविधीमध्ये सामावून करून घ्यायचं असते आहे, याबद्दलची ही बैठक आहे। त्यामुळं एकंदरीत बघितलं तर चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच ज्या ज्या ठिकाणी त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाबद्दल अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे, त्या प्रत्येकाला सामावून कसं घ्यायचं यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची बैठक अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते। अगदी बरोबर आहे राहुल। मात्र याच बैठकीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य सरकारमधून मोकळं करून पक्षामध्ये जबाबदारी देण्याची विनंती त्यांनी केलेली आहे। तर याविषयी सुद्धा काही चर्चा केली जाण्याची शक्यता आहे का? तर देशभरात घडलेल्या सगळ्या घडामोडी पाहता ज्या ज्या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे, ज्या ठिकाणी पराभव झालेला आहे, त्या ठिकाणचं देखील विचारमंथन या निमित्तानं आजच्या बैठकीत होऊ शकतं। कारण देशभरातलं नेतृत्व, भाजप नेतृत्व हे एकत्रितरित्या या ठिकाणी आहे। मग ते उत्तर प्रदेश मधला पराभव असेल, महाराष्ट्रात झालेला पराभव असेल, आणि याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील दिल्लीत दाखल होत आहेत। अगदी बरोबर। आणि त्यामुळे या सगळ्या बैठकांच्या सत्राकडे आपलं लक्ष असणार आहे। या सगळ्या घडामोडी राहुल जाणून घेत राहू। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।